हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सोयरे शब्दावर जरांगे अडले, आजची चर्चा निष्फळ, सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या, अन्यथा आपलं जमणार नाही, जरांगे ठाम। पत्नी, आत्या, मामासह रक्ताच्या नातलगांना प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी। पत्नीचे नातेवाईक कायद्यानुसार सोयऱ्यांमध्ये येत नाहीत, फक्त रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळेल। पत्नी, आई, मामा रक्ताच्या नात्यामध्ये येत नाहीत, गिरीश महाजन यांच्याकडून स्पष्ट। आईच्या जातीनुसारही मुलाला आरक्षण द्या, जरांगेंची मागणी। तर आईच्या दाखल्यानुसार मुलाची जात ठरत नाही, शिष्टमंडळाकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। सरकारकडे 24 डिसेंबर पर्यंतचाच वेळ, सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे अल्टिमेटमवर ठाम। मराठा आंदोलक ट्रॅक्टर घेऊन मुंबईला येण्याची भीती, मराठवाड्यामधील हजारो मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, जरांगे आक्रमक। विधानसभेत भाजप स्वबळावर लढणार, भाजप आणि संघ बैठकीतल्या चर्चेबाबत जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा, शिंदे आणि अजितदादा गटही कमळाच्या चिन्हावर लढण्याचं भाकीत। भाजप आणि संघाची कोणतीही बैठकच झाली नाही, बावनकुळेंनी आव्हाडांचा दावा फेटाळला, तर आव्हाडांचं वक्तव्य खोडसाळपणा, आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न, गिरीश महाजन यांची टीका। लोकसभेपुरता भाजप पाठीवरून हात फिरवेल, नंतर शिंदे अजितदादांना त्यांचं स्थान कळेल, काँग्रेसच्या वडेट्टीवारांचा टोला, तर आधी तुम्ही तुमच्या पक्षातलं बघा, विरोधकांवर शिरसाटांची टीका। लोकसभेपर्यंत भाजप पाठीवरून हात फिरवेल, नंतर बघा कुठे शिंदे कुठे पवार, त्यांना आपलं स्थान कळेल, वडेट्टीवारांचा इशारा। निर्यात बंदीमुळे गेल्या 14 दिवसात कांदा उत्पादकांचं 1000 कोटींचं नुकसान, एकट्या नाशिकमध्ये 250 ते 300 कोटींचा फटका, निर्यात बंदीमुळे निर्यातदारांचा शेकडो टन कांदा खराब। कांदा उत्पादक निर्यात बंदीनं हैराण, पण संत्रा उत्पादकांना सरकारचा दिलासा, निर्यातीसाठी 50% अनुदान मिळणार, राज्याच्या पणन विभागाकडून 169 कोटींची तरतूद। कोल्हापुरात संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरून महायुतीच आमने सामने, काम अपूर्ण असून सुद्धा मुश्रीफ सतेज पाटलांवर पुतळा अनावरणाचा आरोप, शिंदे गटासह हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक। जातीय जनगणनेचा वापर समाजाच्या विकासासाठी व्हावा, संघाकडून भूमिका जाहीर, सामाजिक सलोखा खंडित न होण्यासाठी आवाहन। कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा धोका वाढला, मुंबईत सर्वाधिक 27 रुग्ण, कोरोनाचा नवा व्हेरियंट सौम्य, मात्र सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश। राज्यामध्ये कोरोनाचे 11 नवे रुग्ण, एकूण सक्रिय रुग्णसंख्या 35 वर, नागरिकांना मास्क वापरण्याच्या आणि हात धुण्याच्या सूचना। निवडणूक आयुक्त निवडीच्या समितीमधून सरन्यायाधीश बाहेर, नवं विधेयक लोकसभेमध्ये मंजूर। कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा, ब्रजभूषण सिंहांचे निकटवर्तीय संजय सिंह भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिकचा निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।